नमस्कार मंडळी. मी प्रणव बनसोडे उर्फ नमस्कार. गझल प्रावीण्य परिवार हा मराठी तंत्रशुद्ध गझल प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. आणि आज बरेच दिवसानंतर आम्ही आपल्या समोर ऑनलाईन मुशायरा घेऊन येतो आहोत. याचा खरंच खूप आनंद होतोय. कार्यक्रमासाठी परिवारातील आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, शोभाताई वागळे, कुमुदिनताई बदाळे, सुधाजी नरवाडकर, हरिश्चंद्रजी मिठगावकर, आणि त्यानंतर प्रतिभा विभूतीताई, असे काही लोक आम्ही आहोत आणि अजून काही लोक येतील असं एक्सपेक्टेड आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि स्त्री शक्ती ही आपण सगळेजण जाणून आहोत. ती अतिशय महत्वाची आहे आणि प्रत्येकाचा जन्म हा त्या स्त्रीच्या गर्भातच होतो. तर त्या स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी, त्या स्त्री शक्तीचे विविध गुणगान सगळ्यांनी केलेलं आहे, कौतुक गायलेलं आहे. पण त्या सगळ्या स्त्रियांना एक मानाचा मुद्रा देण्यासाठी आज आम्ही गझल मुशायरा घेऊन आपल्या समोर येत आहोत. तर आज मी आता वेळ न दवडता आपल्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य सुधाजी नरवाडकर यांना पाचारण करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. तर आजी, तुम्ही तुमच्या पुष्पसुमनांनी आजच्या बहारदार मुशायऱ्याची सुरुवात करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार. मी सुधा नारवाडकर. आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने मी सर्व महिलांना, ज्यांचा सर्व क्षेत्रामध्ये सहभाग आहे, सिंहाचा वाटा आहे, अशा त्या सर्वच महिलांना, माझ्या भगिनींना, माझ्या मुलींना, माझ्या सुनांना मी आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. प्रथम परिवाराचे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज माझी स्वरचित गझल सादर करते आहे. महिला दिनाच्या निमित्ताने एक वाक्य मी सांगू इच्छिते की जिला कुणी नमवू शकत नाही तिला उमन म्हणतात. जिला कुणी नमवू शकत नाही तिला उमन म्हणतात. आणि स्त्रियांसाठी एकच एक दिवस असतो असं नाहीये, तर प्रत्येक दिवस हा स्त्रियांसाठीच असतो. असो, तर माझ्या गझलेचं शीर्षक आहे सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. वृत्त आहे स्त्रग्विणी. आणि आज मी माझी गझल तरन्नुम मध्ये सादर करते आहे. फार दिवसांनी योग आलेला आहे, म्हटलं चला संधी साधूया, म्हणून आज तरन्नुम मध्ये गझल मी सादर करते आहे. जरा महिलांची ही गझल आहे आणि त्यांना काही टिप्स आहेत सुखी संसारासाठी, जीवनामध्ये वागण्यासाठी. अशा प्रकारची ही गझल आहे, सत्यम शिवम सुंदर. दुःख हरवायला ध्यास धर गायना. दुःख हरवायला ध्यास धर गायना. सौख्य मिळवायला छंद घे वादना. सौख्य मिळवायला छंद घे वादना. जीवनी तुझ मुली थोरवी जर हवी. जीवनी तुझ मुली थोरवी जर हवी. मानसी व्रत ठसव मग बने चंदना. मानसी व्रत ठसव मग बने चंदना. देश सांभाळणे आद्य कर्तव्य तव. देश सांभाळणे आद्य कर्तव्य तव. दर दिवस अन सतत तू गिरव कामना. दर दिवस अन सतत तू गिरव कामना. सुंदराचा मळा तू पिकव भोवती. सुंदराचा मळा तू पिकव भोवती. आदराने जगत तुझ करी वंदना. आदराने जगत तुझ करी वंदना. भोवताली अति लांडगे मातले. भोवताली अति लांडगे मातले. धीर ना सोड तू दे धडक सामना. धीर ना सोड तू दे धडक सामना. संकटी त्रासले मी बहुत माधवा. संकटी त्रासले मी बहुत माधवा. तारण्याला मला तू त्वरित पावना. तारण्याला मला तू त्वरित पावना. शेवटचा शेर ऐका, महत्वाचा आहे, महिलांनी जरूर ऐकावा. रांधणे वाढणे
यामध्ये नारमू, रांधणे वाढणे यामध्ये नारमू, नभ बघत पण मुली चावला कल्पना, नभ बघत पण मुली चावला कल्पना, दुःख हरवायला ध्यास धर गायना, दुःख हरवायला ध्यास धर गायना, सौख्य मिळवायला छंद घे वादना, सौख्य मिळवायला छंद घे वादना, सौख्य मिळवायला छंद घे वादना. धन्यवाद. वा. अतिशय सुंदर. बहारदार अ, अ, तरंगुम मध्ये तुम्ही आजच्या मुस्कराची सुरुवात केलेली आहे. तसेच महिला दिनाचं औचित्य साधून त्यावर एक अतिशय बहारदार आणि आज समाजामध्ये अजूनही ज्या स्त्रिया मागे आहेत त्या सगळ्यांना एक सुंदर तुम्ही बोध आज दिलेला आहे. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. यानंतर मी शोभाताई वागळे यांना निमंत्रित करतो की त्यांनी आज आपली गझल इथे सादर करावी. शोभाताई वागळे. एक मिनिट हा. गडबड झाली थोडी. नमस्कार. आजच्या महिला दिनाबद्दल सर्व महिलांना, सर्व मातांना, सर्व भगिनींना, सर्व मैत्रिणींना आजचा दिवस आनंदमय आणि खूप खूप शुभेच्छा. आजच्या स्पेशल मुशायरा आपल्या महिला दिनाचा आहे. खूप बरं वाटलं. पहिल्यांदा माहित नव्हतं, पण आता आल्याबरोबर मी लगेच नाव घातलं, बघितलं वाचल्याबरोबर. तर मुशायराचे आजचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण पुजारी सर आणि माझे सर्व आणि प्रणव सगळं सांभाळून घेणारा मुला आणि त्याचबरोबर सर्व माझ्या मैत्रिणींना वंदन करते आणि एक मतला आणि 2 शेर घेते. मी काही अशी गझल ह्याच्या महिला वगैरे नाहीये, जनजरसी प्रसूनांगी वृत्तातली गझलेमध्ये एक मतला आणि 2 शेर बघा. कुणाच्या फालतू वादात नसते मी, कुणाच्या फालतू वादात नसते मी, तसेही फारसे व्यापात नसते मी, तसेही फारसे व्यापात नसते मी. मनाला मी किती सांगू कसे सांगू, मनाला मी किती सांगू कसे सांगू, मनाच्या मालकी विश्वात नसते मी, मनाच्या मालकी विश्वात नसते मी. व्यथेची कारणे मी जाणते आता, व्यथेची कारणे मी जाणते आता, व्यथेच्या आणखी छंदात नसते मी, व्यथेच्या आणखी छंदात नसते. आता एक अतिशय छोट्या उत्तरातली एक गझल घेते मी माझी. लहानच आहे मोठा. हा, एकदम आंदोलिका वृत्तातली छोट्या वृत्तातली एक गझल घेते, छोटीशी, फक्त 5 शेराची. म्हटला बघा. सत्कार माझा जगात झाला, सत्कार माझा जगात झाला, परिणाम त्याचा घरात झाला, सत्कार माझा जगात झाला, परिणाम त्याचा घरात झाला. पुढचा शेर. नाही कुठेही विषाद आता, नाही कुठेही विषाद आता, आनंद माझ्या मनात झाला, आनंद माझ्या मनात झाला. पुढचा शेर. नात्यास झाली विकार बाधा, आजच्या जगात बघतो ना सगळीकडे काय काय चाललेलं आहे, सगळीकडे घरोघरी चाललेलं आहे. नात्यास झाली विकार बाधा, उपचार त्याचा क्षणात झाला, उपचार त्याचा क्षणात झाला. जरी नात्यामध्ये बाधा झाले ना काही विकार, तरी ते कसे विकार काढून टाकायचे ते क्षणात कळायला पाहिजे. म्हणून म्हटलं नात्यास झाली विकार बाधा, उपचार त्याचा क्षणात झाला. पुढचा शे. घर पाहिले मी सुखात माझे, घर पाहिले मी सुखात माझे,
आनंद मोठा उरात झाला. आनंद मोठा उरात झाला. आणि शेवटचा शेर, आकाश माझ्या कवेत यावे. आकाश माझ्या कवेत यावे, संदर्भ त्याचा यशात झाला. आकाश माझ्या कवेत यावे, संदर्भ त्याचा यशात झाला. सत्कार माझा जगात झाला, परिणाम त्याचा घरात झाला. खूप खूप धन्यवाद. वा, अतिशय सुंदर अशी गझल तुम्ही पहिले म्हटला 2 शेर आणि नंतर गझल तुम्ही घेतलेली आहे. परिणाम त्याचा घरात झाला, यावर मला वाटतं सगळ्यांनाच लोक समजू शकतात. आणि एखाद्या दुसऱ्या गोष्टीत असणारा सत्कार आणि साहित्यात असलेला सत्कार यात किती तफावत आहे हे आपले सगळे साहित्यिक जाणूनच आहेत. असो, तो विषय नको. आपण मुशाऱ्याकडे पुढे वळत असताना आज आपल्याकडे प्रतिभाताई विभूते इथे आहेत. ती परत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गझल सादर करावी. नमस्कार. आदरणीय गुरुवर्य प्रवीण सर, बनसोडे सर आणि माझ्या सर्व भगिनींना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार. मी लवंगलता वृत्तातली एक गझल घेते. संसाराच्या ओझ्याखाली सदैव दबते नारी. संसाराच्या ओझ्याखाली सदैव दबते नारी, उंच भरारी घेण्यासाठी नभात उडते नारी. उंच भरारी घेण्यासाठी नभात उडते नारी. शिकून मोठ्या झाल्या लेकी, शिकून मोठ्या झाल्या लेकी कितीतरी या जगती. शिकून मोठ्या झाल्या लेकी कितीतरी या जगती, पायी बेड्या रूढीमध्ये पण अजून अडते नारी. पायी बेड्या रूढीमध्ये पण अजून अडते नारी. थकले जेव्हा गात्र तिचेही, थकले जेव्हा गात्र तिचेही वृद्धपणाने आता. एकटेपणे व्याकुळतेने जगात रडते नारी. एकटेपणी व्याकुळतेने जगात रडते नारी. पुढचा शेर पहा. संसाराचा आज पसारा कोण आवरे सांगा. संसाराचा आज पसारा कोण आवरे सांगा. देह जिजवणी प्राण सोडते तेव्हा कळते नारी. देह जिजवणी प्राण सोडते तेव्हा कळते नारी. जीवापेक्षा फार जाणते सारे नाते गोते. जीवापेक्षा फार जाणते सारे नाते गोते. संकट समयी ढाल होनी रक्षण करते नारी. संकट समयी ढाल होनी रक्षण करते नारी. संसाराच्या ओझ्याखाली सदैव दबते नारी. उंच भरारी घेण्यासाठी नभात उडते नारी. नभात उडते नारी. धन्यवाद. वा, खूपच अप्रतिम अशी गझल तुम्ही सादर केलेली आहे महिला दिनाचं औचित्य साधून. आणि स्त्री जीवनाचे विविध पैलू 5च शेरांमध्ये तुम्ही इतके व्यापकपणे मांडलेले आहेत. खरंच खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. आणि अगदी प्रत्येक शेरामध्ये एक वेगवेगळं सत्य तुम्ही प्रकट केलं. त्याबद्दल खरंच खूप सुंदर वाटलं ती गझल ऐकून. यानंतर मी धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी पाचारण करतो टोरंटोवरनं आमच्या निशाताई दळवी यांना. निशाताई, तुम्ही साता समुद्र पार जाऊन सुद्धा जी मराठी गझलेची साधना अविरत चालू ठेवलेली आहे त्याबद्दल खरंच तुमचे कौतुक. आणि आज तुम्ही तुमची एक रचना सादर करावी अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही म्यूटवर आहात निशाताई. यू माइट नीड टू अनम्यूट. नमस्कार मंडळी. आज महिला दिनाच्या औचित्याने हा खास योग आलेला आहे मुशायराचा. आणि महिला दिनाच्याच खास विषयी मी एक सादर करण्याचा प्रयत्न करते आहे. आदरणीय गुरुवर्य आणि परिवारातील सर्वांना विनम्र अभिवादन करून सादर करते. अंधुल वृत्तातील गझल आहे. हुरळून अशी नारी तू ग नकोस जाऊ. हुरळून अशी नारी तू ग नकोस जाऊ. बघले की ना मार्ग आपला निरखत दाऊ. हुरळून अशी नारी तू ग नकोस जाऊ.
एकीना मार्ग आपला निरखत दाऊ. आज जगाची दारे खुलली अनंत रंगी. आज जगाची दारे खुलली अनंत रंगी. संस्कार असे सर्व आपले जोडत राहू. संस्कार असे सर्व आपले जोडत राहू. खूप साहल्या जरी वेदना आज जगाच्या. खूप साहल्या जरी वेदना आज जगाच्या. तरी मुलींना सांग घराची चौकट पाहू. तरी मुलींना सांग घराची चौकट पाहू. शिक्षणातली वाटते खडतर तरी. शिक्षणातली वाटते खडतर तरी. वसा साऊचा तरी नव्याने पाळत राहू. वसा साऊचा तरी नव्याने पाळत राहू. वसा साऊचा तरी नव्याने पाळत साहू. तूच जगाची जननी आहे तू रक्षिता. तू जगाची जननी आहे तू रक्षिता. देशासाठी दान खरे दे जीवन वाहू. देशासाठी दान खरे दे जीवन वाहू. हुरून अशी नारी तू ग नकोस जाऊ. बघ लेकींना मार्ग आपला निरखत दाऊ. बघ लेकींना मार्ग आपला निरखत दाऊ. धन्यवाद. मी निशा दळवी. वा, अतिशय सुंदर आणि भारदार अशी गझल तुम्ही सुद्धा घेतलेली आहे निशाताई. आज महिला दिनाचं औचित्य साधून त्या नारीचा सन्मान तुम्ही विविध शेरांमधनं विविध क्षेत्रामध्ये ज्या नारी पुढे गेलेल्या आहेत त्यांना तुम्ही शिक्षण म्हणा किंवा संरक्षण म्हणा या सगळ्या गोष्टींचं तुम्ही त्यामध्ये अतिशय सुलभरित्या ते सगळं तुम्ही गुंफण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर तो प्रयत्न झालेला आहे. तुमचे खूप 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 आभार. आणि यानंतर मी पुढे पाचारण करतो. विरारवरन हरिश्चंद्र मिटगावकर सर आहेत, जे ज्यांचा मला वाटतं प्रावीण्य परिवारासोबत पहिलाच मुशायरा असावा असं मला वाटतंय. तर आज मी हो. त्यांना पाचारण करतो की त्यांनी आज त्यांची एक गझल इथे सादर करावी. हरिश्चंद्र सर. सर्वांना नमस्कार. प्रावीण्य परिवारातील सगळं मान्यवर आणि सहकार्यांना एक आज महिला दिन आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून काहीतरी लिहावं असं सकाळीच म्हटलं. आता आज मुशायरा काहीतरी लिहूया. तर एक शेर, एक मतला आणि दोन शेर लिहिले आहेत. हा, ते गझलेपूर्वी जरा सादर करतो. अं, बघा कसे वाटतात. महिला दिनाचा आता उमदा प्रवास आहे. महिला दिनाचा आता उमदा प्रवास आहे. मातेचा आज माझ्या सन्मान खासा आहे. मातेचा आज माझ्या सन्मान खासा आहे. दुसरा शेर आहे. निव्वळ विलास केला उदरात वाढताना. निव्वळ विलास केला उदरात वाढताना. जन्मास घालताना जननीस त्रास आहे. मातेचा आज माझ्या सन्मान खासा आहे. पुढचा शेर आहे. गर्भाशयात झाले संस्कार भारलेले. गर्भाशयात झाले संस्कार भारलेले. आदर नित्य स्त्रीचा श्वासास ध्यास आहे. मातेचा आज माझ्या सन्मान खासा आहे. महिला दिनाचा आता उमदा प्रवास आहे. महिला दिनाचा आता उमदा प्रवास आहे. गझल घेतोय. गझलेचं शीर्षक आहे शरीर संपत नाही. राना तरंगमध्ये घेतोय. रानामधल्या गंध फुलांना. रानामधल्या रानामधल्या गंध फुलांना शहरी किंमत नाही. काही केल्या काही केल्या काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. माळावरचा जन्म सोहळा. माळावरचा माळावरचा जन्म सोहळा कमाल जहरी काठी. माळावरचा जन्म सोहळा कमाल जहरी काठी. कधी जन्मलो कधी जन्मलो कधी जन्मलो वाया गेलो. कधी जन्मलो कधी जन्मलो वाया गेलो. कुणास अवगत नाही. काही केल्या काही केल्या
काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. मातीच्या या वाटेवरचा मातीच्या या मातीच्या या वाटेवरचा प्रवास शापित वाटे. मातीच्या या वाटेवरचा प्रवास शापित वाटे. इथे चालणे नवागताला, इथे चालणे, इथे चालणे नवागताला सहजी समजत नाही. काही केल्या, काही केल्या, काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. पराधीनया आयुष्याला, पराधीन, पराधीनया आयुष्याला कसला आला बाण. पराधीनया आयुष्याला कसला आला बाण. लाचारीच्या पराभवाचा, लाचारीच्या, लाचारीच्या पराभवाचा फेरा चुकवत नाही. काही केल्या, काही केल्या, काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. शेवटचं शेर बघा. जगावयाचे होते मनभर, जगावयाचे, जगावयाचे होते मनभर रिक्त राहिली झोळी. जगावयाचे होते मनभर रिक्त राहिली झोळी. मरण यातना भोगत असतो, मरण यातना, मरण यातना भोगत असतो शरीर संपत नाही. काही केल्या, काही केल्या, काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. रानामधल्या गंध फुलांना शहरी किंमत नाही. काही केल्या, काही केल्या, काही केल्या या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. उत्तर गवसत नाही. उत्तर गवसत नाही. धन्यवाद. वा, खूपच अप्रतिम भारदार मतला दोन शेर आणि त्यानंतर तरन्नुम मध्ये तुम्ही गझल सादर केलीत. खूपच सुंदर, खूप छान वाटलं तुम्हाला ऐकायला. आनंद झाला. असंच येत राहा मुशायराला आणि अशीच मुशायराच्या पण जय्यत वाढवत जाऊ. त्यानंतर आपल्यासोबत अनिसा शेख ताई आहेत. तर अनिसा शेख, अनिसा सिकंदर वेगवेगळ्या नावात, दोन्ही नावांनी तर लिहितात. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आज त्यांची गझल इथे सादर करावी. अनिसा ताई. हो, आदाब सर्वांना, आदाब. महिला दिनानिमित्त अगोदर एक मतलब 2 शेर घेते. सौख्याने घर अंगण फुलवत असते बाई, सौख्याने घर अंगण फुलवत असते बाई, प्रेमाने घर दोन्ही जोडत असते बाई. आणि शेर बघा. संकट दुःखे भाळी येताना डगमगता, संकट दुःखे भाळी येताना डगमगता, संसाराचा गाडा ओढत असते बाई. आणि पुढचा शेर. इज्जत जपते अपमानाचे चटके सोसत, इज्जत जपते अपमानाचे चटके सोसत, आकांक्षांना साऱ्या मारत असते बाई. आणि गझल घेते महिला दिन निमित्त पण पुरुषांसाठी. गझलेचं शीर्षक आहे बायको. कधी होत नाही लाचार बायको, स्वतः दूर करते अंधार बायको. कधी होत नाही लाचार बायको, स्वतः दूर करते अंधार बायको. आणि शेर बघा. सदा आपल्या ती करते मनाचे, सध्या आपल्या ती करते मनाचे, कधी घेत नाही माघार बायको. पुढचं शेर. जरा ठेवती ती पैशास बाजूला, जरा ठेवते ती पैशास बाजूला, आळी अडचणीला आधार बायको. आणि पुढचं शेर. सुगंधित करते जीवन मळा किती, सुगंधित करते जीवन मळा किती, तुझे मानतो मी उपकार बायको. सुगंधित करते जीवन मळा किती, तुझे मानतो मी उपकार बायको. ज्याला मिळाली दिलदार बायको,
पिके पिके तुझ्यासाठी, ज्याला मिळाली दिलदार बायको, सफल जीवनाचा मग सार बायको. मनासारखे ना केले तिच्या कधी, मनासारखे ना केले तिच्या कधी, पहा मग भवानी अवतार बायको. जरा गोड बोला कामास हात द्या, जरा गोड बोला कामास हात द्या, असा गोड प्रेमळ अधिकार बायको. स्तुतीचा जपावा छोटाच मंत्र हा, स्तुतीचा जपावा छोटाच मंत्र हा, कधी होत नाही मग भार बायको. स्तुतीचा जपावा छोटाच मंत्र हा, कधी होत नाही मग भार बायको. फुलवते झुलवते आनंद वाटते, फुलवते झुलवते आनंद वाटते, भरोसा समर्पण सणवार बायको. नव्यानेच जपते नात्यास सासरी, नव्यानेच जपते नात्यास सासरी, जरा वर्ष जाता सरकार बायको. नव्यानेच जपते नात्यास सासरी, जरा वर्ष जाता सरकार बायको. आणि शेवटचा शेर, अजब कारिगिरी पृथ्वी तलावरी, अजब कारिगिरी पृथ्वी तलावरी, असे हे प्रभूचे आभार बायको, असे हे प्रभूचे आभार बायको, कधी होत नाही लाचार बायको, स्वतः दूर करते अंधार बायको. धन्यवाद. वाह, बहुत बढ़िया, खूपच सुंदर. पहिले मधला 2 शेर आणि त्यानंतर बायकोवर लिहिलेली गझल, आणि त्यात मला एक तुम्ही शेर डेडिकेट केला होता. खूप खूप धन्यवाद. अतिशय भारदार ती गझल झालेली आहे, आणि खरोखर म्हणजे असं म्हणणं वावगं ठरणार नाही की एक स्त्री असते त्यामुळे पुरुषाच्या जीवनाला पूर्णत्व येतं, आणि ते अगदी तुम्ही तुमच्या शेरांमधनं गझलेमधनं मांडलेलं आहे. सरकार बायको वगैरे वगैरे, खरंच आहे ते. तुमचा सगळ्यांचाच अनुभव आहे, आता माझा पण आहे. तो खूपच सुंदर. खूप खूप धन्यवाद अनिसाताई. यानंतर आपण पाचारण करूयात दीपलक्ष्मी आजी वडापूरकर यांचं. आजी, तुम्ही तुमची गझल ते सादर करा. आता डायरेक्ट गझल घेते. आवाज येतो माझा? हो हो, आवाज येतोय. होय होय हो. नमस्कार सर्वांना, गझल प्रावीण्य परिवारातील आणि प्रणव बनसोडेला पण नमस्कार. वनहरिणी वृत्तातील हे गझल आहे माझी. नैराश्याच्या घनतिमिरी बघ एक कवडसा चमकत आहे, नैराश्याच्या घनतिमिरी बघ एक कवडसा चमकत आहे, अर्थ घालतो साध मनाला कोंब नव्याने उगवत आहे, अर्थ घालतो साध मनाला कोंब नव्याने उगवत आहे. गोड सावळी काजळल्याली कुंतल कुरुळे सुंदर नारी, गोड सावळी काजळल्याली कुंतल कुरुळे सुंदर नारी, मोर नाचतो पदरावरती पैंजन पायी खुणवत आहे, मोर नाचती पदरावरती पैंजन पायी खुणवत आहे. किती भूमिका वठवत असते, किती भूमिका वठवत असते जगामध्ये स्त्री कर्तृत्वाने, किती भूमिका वठवत असते जगामध्ये स्त्री कर्तृत्वाने, संपत नाही विटंबना बघ खोल मनाला खटकत आहे, संपत नाही विटंबना बघ खोल मनाला खटकत आहे, नैराश्याच्या घनतिमिरी बघ एक कवडसा चमकत आहे. क्षणात येथे क्षणात तेथे, क्षणात येथे क्षणात तेथे नसे भरोसा आयुष्याचा, क्षणात येथे क्षणात तेथे नसे भरोसा आयुष्याचा, माणूस तरी माझे माझे मी पण ओझे मिरवत आहे, माणूस तरी माझे माझे मी पण ओझे मिरवत आहे. वेलीवरती कळी कळी ही जागत होती फुलण्यासाठी, वेलीवरती कळी कळी ही जागत होती फुलण्यासाठी, स्पर्श जरासा स्पर्श जरासा होता रवीचा कळी पाकळी उमलत आहे, स्पर्श जरासा होता रवीचा कळी पाकळी उमलत आहे, नैराश्याच्या घनतिमिरी बघ एक कवडसा चमकत आहे, अर्थ घालतो साध मनाला कोंब नव्याने उगवत आहे, कोंब नव्याने उगवत आहे. धन्यवाद. वा,
बहारदार सुंदर अशी गझल तुम्ही सादर केली. आयुष्याचे जीवनाचे विविध अंग त्यामध्ये तुम्ही दाखवलेत. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. आजचा हा बहरत येत असणारा मुशायरा अ, शेवटाकडे नेत असताना आज ते मी माझी स्वरचित एक गझल सादर करतो आणि त्यानंतर आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करूयात. तर अं, तसं महिला दिन आहे त्या औचित्यानं खरोखर काही महिलांची काय स्थिती आहे हे सुद्धा दाखवून देणं ही एका साहित्यिकाची जबाबदारी असते. तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रभर किंवा एव्हाना भारतभर शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमी काही ना काहीतरी चॅलेंजेस असतातच. तर त्यावर मधला एक शेर लिहिलेला आहे. पिकली नाही पुन्हा कपाशी, पिकली नाही पुन्हा कपाशी, जन्म चालला उभा उपाशी. पिकली नाही पुन्हा कपाशी, जन्म चालला उभा उपाशी, आणि हतबल आहे पत्नी सुद्धा, हतबल आहे पत्नी सुद्धा, तिचा सामना रित्या सुपाशी, तिचा सामना रित्या सुपाशी. त्यानंतर एक गझल घेतो. हाच तर आरोप होता लेखकावर, हाच तर आरोप होता लेखकावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर. हाच तर आरोप होता लेखकावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर. तू जरी बघ मान्य करणे शक्य नाही, तू जरी बघ मान्य करणे शक्य नाही, माफ असते चूक हृदय हे वाहिल्यावर, माफ असते चूक हृदय हे वाहिल्यावर. तेच डोळे जे सदा टवकारलेले, तेच डोळे जे सदा टवकारलेले, चिंब झाले शब्द माझे वाचल्यावर, चिंब झाले शब्द माझे वाचल्यावर. हो वा. मलाही द्यायचे आहेच, धन्यवाद. हो मलाही द्यायचे आहेच उत्तर, हो मलाही द्यायचे आहेच उत्तर, प्रश्न अवघड प्राक्तनाने मांडल्यावर, प्रश्न अवघड प्राक्तनाने मांडल्यावर. आणि तू किंवा कविता उभ्या होत्या समोरी. आयुष्यात खूप वेळा प्रसंग येतो की तुला फक्त साहित्यच पाहिजे, मी नको का, वगैरे वगैरे. तू किंवा कविता उभ्या होत्या समोरी, तू किंवा कविता उभ्या होत्या समोरी, मात्र माझा जीव जडलेला तिच्यावर, मात्र माझा जीव वा जडलेला वा तिच्यावर. वा, सुपर्ब सुपर्ब. आणि त्यामुळे पुन्हा सर्कल बॅक करून तिथेच जातो आणि सांगतो की हाच तर आरोप होता लेखकावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर. तर मंडळी आजचा धन्यवाद हरिश्चंद्र सर. आजचा हा बहारदार मुशायरा जो झालेला आहे महिला दिनाचं औचित्य साधून गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांनी आज हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला जी परवानगी दिलेली आहे, त्याचबरोबर परिवारातील विविध साहित्यिक लोक, गझलकार लोक, गझलकारा ताई ज्या आज इथे आल्यात आणि त्यांच्या एक से एक बडकर गझला महिला दिनानिमित्त महिलांची स्तुती करणारा, महिलांची स्तुती गाणारा, गोडवे गाणारा, त्याचबरोबर महिलांनी केलेला त्याग, महिलांचं असलेलं समर्पण, महिलांनी आयुष्यात पुरुषांच्या किंवा जगात सगळ्यांच्याच आयुष्यात म्हणजे त्यांनी आयुष्याला दिलेलं बळ, आयुष्यात रंगवलेलं आयुष्य, ह्या सगळ्यांवर अतिशय सुंदर शब्दांमध्ये आज सगळ्यांनी आपापलं मत, आपापले विचार गझलेच्या माध्यमातून मांडलेले आहेत. तर त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे खूप 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 आभार मानतो की तुम्ही इथे आज वेळात वेळ काढून आलात. परिवारातले अजून काही लोक स्पेशल मुशायरा ऐकायला आले मात्र त्यांनी सादर केल्या नाही, तर सगळ्यांना सुद्धा अतिशय धन्यवाद देतो की तुम्ही सुद्धा वेळ काढून आम्हाला प्रोत्साहन द्यायला इथे आलात. त्याचबरोबर युट्यूबवर अनेक लोक हा कार्यक्रम पाहतील, फेसबुकवर अनेक लोक हा कार्यक्रम पाहतील, त्यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो की तिथे तुम्ही पाहत राहता. बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आलो, त्याबद्दल थोडं सॉरी पण म्हणावं असं वाटतं. पण आम्ही नक्कीच आता पुढे जाऊन खूप रेग्युलरली मुशायरे करत जाऊ आणि आपल्या समोर नेहमी नेहमी भेटायला येत जाऊ.
तर जे लोक फेसबुक आणि युट्यूबवर हे कार्यक्रम पाहतात त्यांना जर काही आमच्या कार्यक्रमाविषयी काही सुचाव असते, काही बदलाव असते, तर त्यांनी ते आम्हाला बिनधास्त कळवा, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल आणि आम्ही स्वतःमध्ये काहीतरी अजून चांगलं करून तुमच्या समोर अजून चांगलं साहित्य, चांगल्या गझल घेऊन येऊ याची निश्चित आहे. त्याचबरोबर नेहमी नेहमी असे कार्यक्रम आपण करू याचं आश्वासन देत आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. प्रणव बनसोडे उर्फ PK, गझल प्रावीण्य परिवार.